तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना स्वागत आहे तुमचं YouTube चॅनलवरती. तुम्ही बरोबर ठिकाणी आलेला आहात. तुम्हाला या ठिकाणी कोणत्या वर्षातली तुम्हाला जुनी गाडी घ्यायची त्याची आपण योग्यरित्या माहिती सांगणार आहे. कुठल्या वर्षातली गाडी किती पैशाला आपण घ्यायला पाहिजे याची माहिती आपण तुम्हाला व्यवस्थितपैकी देणार आहेत. तर कंटिन्यू आपला व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळंच व्यवस्थित सांगतो. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना पुन्हा एकदा. आपल्याकडे नवीन गाड्यांचा स्टॉक आलेला आहे. 2020, 2019, 2018, 16 आणि 22, 21, 22 सुद्धा गाड्या आपल्याकडे आहेत. शाहीन झालं आणि TVS, HF डिलक्स आणि स्प्लेंडर, R15 सुद्धा आपल्याकडे आहे. आणि स्कूटीमध्येही तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्कूटी सुद्धा आपल्याकडे आहे मित्रांनो. त्याच गाड्यांच्या तुम्हाला माहितीसाठी आणि तुमच्या म्हणजे ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. आपण गाडी खरेदी विक्रीचा आपला बिझनेस आहे मित्रांनो. आपण तुम्हाला नक्कीच सांगू की गाडी कुठल्या वर्षातली किती पैशाला घ्यायला पाहिजे. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याकडे HF डिलक्स आणि शाईन आणि स्प्लेंडर या नवीन गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठली गाडी पाहिजे आणि कुठली गाडी तुम्हाला आवडते हे सुद्धा सांगा. नक्कीच तुम्हाला आपण त्या गाडीविषयी आपण योग्यरित्या तुम्हाला माहिती सांगू की तुम्ही कुठली गाडी घेतली पाहिजे, कुठल्या वर्षातली गाडी तुम्ही किती पैशाला घेतली पाहिजे याची तुम्हाला आम्ही नक्कीच माहिती सांगण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि विचारा की कोणत्या वर्षातली गाडी तुम्हाला किती पैशाला घ्यायला पुरेल, की किती पैशाला तुम्ही घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन की 2012 किंवा 15 किंवा 20 या वर्षातली समजा गाडी असेल त्या गाडीची नक्कीच तुम्हाला किंमत सांगण्याचा प्रयत्न. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मित्रांनो. चला तर मग प्रश्न विचारा, लगेच कमेंटमध्ये उत्तर मिळवा.